लहान असताना माही अगदी नवीन ड्रेस घालायचं म्हटलं की आधीच रडणं-बिडणं सुरू करून द्यायची. म्हणजे तिला नवीन ड्रेस अजिबात नको असायचा. ती सगळ्यात जुने ड्रेस कोणते असतील ना, ते काढून आणायची आणि मला म्हणायची की मला हेच घालायचे आहेत. पण आता सगळं उलटं झालेलं आहे. आता तिला थोडं जरी कुठलं ऑकेजन आहे असं माहीत जरी पडलं ना, तर तिला छान रेडी व्हायचं असतं. तसंच आज होती आषाढी एकादशी, तर मी तिला सकाळी उठल्या-उठल्या सांगितलं की माही आज आषाढी एकादशी आहे. तर ती बोलली की मला आज छान ड्रेसअप व्हायचं आहे मम्मी, मला ट्रेडिशनल ड्रेस घालायचा आहे. त्यासाठी तिने एवढा सगळा पसारा काढून त्यातून हा ड्रेस काढला होता आणि तिने छान घातला आणि त्यावर ओढणीसुद्धा घेतली आणि नुसता घातला नाही तर दिवसभर तिने तो ड्रेस कॅरी केला. मला हे नवल वाटत होतं की मलासुद्धा एवढं सगळं घेऊन वगैरे नाही सुचणार सगळे कामं, पण तिने पूर्ण दिवसभर तो कॅरी केला. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मला साबुदाणा वडा बनवायचा होता. ॲक्च्युली आमच्याकडे कुणालाच उपवास नसतो, पण जस्ट सगळेजण करतात म्हणून आपण पण आज फराळाचं खाऊया असं काहीतरी ठरवूनच मी आज साबुदाणा वडे बनवले होते. आणि तेच करताना माहीची नेहमीप्रमाणे इथे लुडबुड चालू होती. आणि माझं असं झालं होतं की बाई तू आधी तुझा ड्रेस सांभाळ, कारण एवढा सगळा ओढणी-बिडणी घेऊन तू इकडे तिकडे फिरतेस, उगाच तेला-बिलाचा चटका लागला तर बसायचं. पण तिचं असं असतं की नाही मम्मी तू जे करते ना ते मला करूच दे, थोडं तरी करू दे. म्हणून मग तिने छोटे-छोटे असे वडे बनवायला तिने घेतले होते. खरं तर आमच्याकडे प्रत्येक पदार्थाचा शेवटही तीच करते आणि प्रत्येक पदार्थाचं मिनी व्हर्जनही तीच बनवत असते आणि त्यामुळे तिचं सारखं माझ्यामध्ये लुडबुड चालूच असतं. आणि ती मला एवढं बारीक ऑब्झर्व करते ना, इवन ती माझे काही ड्रेसेस आहेत जे तिला खूप आवडतात, ती सांगते की तू मम्मी हे ड्रेसेस सांभाळून ठेव, मी तुझ्या हाईटचे झाले की वेअर करेल म्हणून. त्यानंतर तिने असं छानसं पार्सल बनवून आणलं होतं माझ्यासाठी. याच्यामध्ये ही पोळी होती आणि दुसऱ्या पार्सलमध्ये अशी काहीशी पनीरची भाजी होती, ज्याची रेसिपी कदाचित तिलाच माहीत असेल. तुमच्या पण मुली असतील तर त्या पण असंच काहीसं करत असतील नाही का. सेम पार्सल तिने तिच्या पप्पांना सुद्धा दिलं होतं आणि ते बघून तर त्यांना एवढं हसायला येत होतं ना. चला तर भेटूया पुन्हा, बाय.